श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा। लोकसंग्राम तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे उद्योजकता सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। साक्री रोडवरील भीमनगर, यशवंतनगर, शनीनगरसह इतर भागातील झोपडपट्टी आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी। स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासन व निष्काळजी ठेकेदारांच्या निषेधार्थ जुने धुळ्यातील नागरिकांतर्फे करण्यात आले आक्रोश आंदोलन। आणि चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई पवार यांची बिनविरोध निवड। आता बातमीपत्र विस्ताराने। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून 16,320 कोटी 53 लाखाच्या तरतुदीसाठी फाईल पोचली असल्याचा दावा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। मंजुरी मिळाल्यामुळे लोकसंग्रामतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून 16,320 कोटी 53 लाखांच्या आर्थिक तरतुदीसाठी रेल्वे मार्गाची फाईल अर्थ मंत्रालय पंतप्रधान कार्यालयात पोहोचली असल्याचा दावा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। तसेच रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याबद्दल लोकसंग्रामतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। माजी आमदार अनिल गोटे यांनी शुक्रवारी बहुचर्चित मनमाड इंदूर रेल्वे मार्गाची सद्यस्थितीतील माहिती पत्रकार परिषदेत दिली। या लोहमार्गासाठी रेल्वे बोर्ड आणि नियोजन आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने धुळे आणि मालेगाव मधील जनतेने शतकाचे स्वप्न साकार होईल असे ते म्हणाले। कुठलीही सत्ता नसताना गेली 5 वर्षे आपण या कामाची खबर त्या कानाला लागू न देता कुठलीही वाच्यता न करता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं। गंभीर आजार असतानाही आपण परिश्रम घेऊन 45 वर्षापूर्वीचा शब्द खरा केला। गोटे म्हणाले 1979 मध्ये साक्री रोडवरील काही शरद जोशींच्या नेतृत्वाखालील प्रचंड जाहीर सभेत सटाण्यापासून शिरपूर पर्यंतच्या शेतकऱ्यांना आपण मनमाड, धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंदवा, धामणोद, महू, इंदोर हा 360 किलोमीटर मार्गाची पूर्तता करेन असा शब्द दिला होता। तेव्हापासूनच खरे तर मनमाड, मालेगाव, धुळे, इंदोर रेल्वे मार्ग राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ज्या वेळेस निवडणूक प्रचारासाठी धुळ्यात पायधूळ झाडली तेव्हा आमचे सरकार आले की आम्ही हा रेल्वे मार्ग करूच असा दावा केला होता। पण एकाही पंतप्रधानांनी खुर्चीवर बसल्यानंतर मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची साधी आठवण देखील काढली नाही। हे धुळेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल असेही त्यांनी सांगितले। म्हणजे रेल्वेचे भविष्यामध्ये या गुलाबी रंगाचे असते म्हणजे इंग्रजांच्या काळापासून त्या फ्लिप बुकमध्ये ॲटम नंबर 7 2022-23च्या ह्याच्यात या रेल्वे मार्गाचा आत्मनिर्भर आता या गजळ्याला फ्लिप कळत नाही तुम्ही तरी काय झालं शकतो का काय आणि हे स्प्रिंग बुकमध्ये आल्यानंतर मग मात्र गडकरी साहेबांनी आणि आम्ही दोघांनी गप्पा झाले कामाला। आता तारखा लक्षात घ्या। पहिली मिटिंग झाली 1/8/2023, दुसरी झाली 1/9/2023, तिसरी झाली 16/10/2023, चौथी झाली 17/10/2023 आणि शेवटची मिटिंग झाली 20/11/2023। आता 20/11/2023 म्हणजे हा माहीत पडलं असेल पुढे लक्ष द्यायचं आहे। आज मंत्रालयामध्ये बदल्या करले काय आणि महानगरपालिकेत टक्केवारी घेणे एवढंच कामाचं मला आश्चर्य वाटायचं। जेवढा होईल मालेगाव मतदारसंघाचा जीवन मरणाचा प्रश्न सिरियसली त्यामुळे प्रत्येक तारखेला होऊन झालं काम काय
शेवटी 18/11/23 या दिवशी हे काम रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केलं आणि रेल्वे बोर्डाने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महामानव घटनातज्ञ यांच्या महापरिनिर्वाण दिवशी 10 डिसेंबर 2023ला हा रेल्वे मार्ग मंजूर केला. अण्णा एक मिनिट अनेक निवेदनांमध्ये एक गोष्ट राष्ट्राने मांडली की महाराष्ट्राच्या लोकांना बहुला दाखवायचे बाबासाहेबांचे जन्मस्थळ म्हणून महू म्हणजे त्याचं जन्मस्थळ महापरिनिर्वाण दिवस म्हणजे दादर मुंबई आणि बाबासाहेबांनी ज्यावर्षी जन्म परिवर्तन केलं तो म्हणजे दसरा दिवस म्हणजे महू दादर आणि नागपूर आणि पुन्हा मग हा घटनातज्ञांच्या आणि घटनाकारांच्या अनेक प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधला बिलकुल सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट व SSUPS देवरे इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने SSUPS महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉल येथे गुरुवारी सायंकाळी उद्योजकता सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट धुळे, SSUPS RS देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्याचे SSUPS महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉल येथे गुरुवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री फार्म्सचे कार्यकारी संचालक विलास शिंदे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते धुळ्यातील प्रसिद्ध उद्योजक वसंत सेठ अग्रवाल यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच जिजाऊराव पवार आणि अनिता दिलीपसिंह राजपूत यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. याच प्रकारे मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त अजून 25 जणांचा सत्कार विविध उद्योजकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणातून विलास शिंदे यांनी या ठिकाणी सर्व उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी संग्राम लिमये, नितीन पाटील, अक्षय सावजी, केदार पाठक, प्रवीण पाटील, आशा सोनवणे, चंद्रकांत घोडके, CA अविनाश कुंडियाल, प्रणाली पिंगळे, CA श्रीराम देशपांडे, संजय देसले, महेश कुलकर्णी, अभय भादलेकर, दिग्विजय पाटील, राहुल बागुल, उमेश अग्रवाल, CA राजाराम कुलकर्णी, जितेश गलानी, गणेश जाधव, गजेंद्र पाटील, पुरुषोत्तम देसले, अनुराग चांडक, कुणाल नाशिककर, मिहिर भावसर यांच्यासह कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रकांत घोडके यांनी मानले. तिथे ज्यावेळेस मला 550 रुपये रोजाने मला नोकरी मिळाली, नोकरी सोडली तेव्हा मला 7,500 रुपये, मी 10 ते 12 वर्ष नोकरी केली तिथे. परंतु माझं एक ध्येय होतं तिथे की आपण काहीतरी शिकलं पाहिजे, पैशांसाठी नोकरी केली नाही पाहिजे. वास्तविक माझा इलेक्ट्रिकलचा विषय होता, परंतु मी तुम्हाला खरंच सांगतो की मी तिथे लेथ मशीनपासून, वेल्डिंग मशीनपासून, शेपिंग मशीनपासून, कॅम्बरिंग मशीनपासून प्रत्येक मशीनवर मी काम केलेलं आहे तिथे. आणि मला एक ज्यावेळेस मी 10 ते 12 वर्ष मी ज्यावेळेस काम केलं तिथे, तर मलाही वाटायचं की आपण काहीतरी उद्योग सुरू करायचा, हे करायचं. पण ज्या कंपनीत मी काम करत असताना तिथे पार्टनर लोकांच्या भानगडी झाल्यामुळे नेमकी ती कंपनीच बंद पडली. मग मला ते बाहेर निघावं लागलं. बाहेर निघाल्यानंतर मी माझं लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं आम्ही केलं. मी आणि माझे मित्र प्रशांतजी मोराणकर आम्ही सोबत एक्झामला बरोबर होतो आणि आम्ही सोबतच ते लायसन्स आम्ही दोघांनी काढलं, त्यांचंही काढलं आणि आम्ही सोबत केलं. मग त्याच्यानंतर आमचा नवीन पुन्हा माझा प्रवास सुरू झाला आमचा. मग आम्ही परत सुरुवात केली. आम्हाला MSCBला तर कोणी एंट्री करूच द्यायचं नाही. अगदी 10,000, 5,000, 5,000च्या ऑर्डर पण आम्हाला मिळायच्या नाही. तर त्याच्यामुळे खूप अडचणी सुरुवातीला आम्हाला आल्या त्या. परंतु मी काही हरलो नाही. मी हळूहळू सुरू केलं मी. आणि ते काम करीत असताना मग ते मला माझं एक इलिजिबल तयार झाली आणि मग मला एक मोठे कॉन्ट्रॅक्टसाठी मी ॲप्लिकेबल झालो.
एक 8-10 वर्षांनी ज्यावेळेस मोठे टेंडर आले तर आम्हाला असं वाटायचं की अरे आपल्याला हे 20-20 करोडचे टेंडर आहेत, आपण इलिजिबल झालो पण आपल्याकडे पैसा नाही, तर आपण कसं काय काम करणार एवढं मोठं. तर आमचे एक मित्र होते डायरेक्टर देवरे साहेब म्हणून मुंबईला MSDCLला. तर ते म्हणाले की तुला कोणी सांगितलं की तुला 50 करोडचं काम असेल तर तुला 50 करोड हातात पाहिजे असं. तर मग त्यांनी मला 2-3 प्रकारचे सल्ले दिले की अरे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, फक्त तू 10% रक्कम जर तुझ्याकडे असेल तरी तू हे प्रयोग यशस्वी करून तू पुढे जाशील. मी तुम्हाला खोटं वाटेल, मी इन्फ्रा प्लॅन हा 120 करोडचा पूर्ण केला. माझ्याकडे कमी पैशांवर मी टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग करून. त्याच्यानंतर मी दीनदयाल उपाध्याय म्हणून एक स्कीम आली 40 करोडची, ते सुद्धा मी पूर्ण केली. या दीनदयाल आणि इन्फ्रा स्कीममध्ये मी टर्की प्रोजेक्टचे इन्फ्राचे मी 78 सबस्टेशन केले MSDCLचे पूर्ण. हो. आणि ज्यावेळेस मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, मी 2 वर्ष मी काम सुरू केले, तर मला स्वतःला वाटायला लागलं, कारण की ज्यावेळेस मी मुंबईला जायचो तर तिथे काही मंडळी यायची बाहेरच्या स्टेटमधून यायची आणि ते तिकडे ह्या लोकांना कन्व्हिन्स करायचे की हमारा ट्रान्सफॉर्मर का अप्रूव्हल करवा दो, हे करवा दो. आणि ज्यावेळेस आम्ही तिथे जायचो अप्रूव्हल मागायला तर आमच्याकडे एक्सपिरियन्स मागायचे की तुमच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का. तर मग ज्यावेळेस आम्ही डायरेक्टर साहेबांना सांगितलं, सर म्हटलं आम्हाला एक्सपिरियन्स कसा येईल, आम्ही इंडस्ट्रीत टाकूच शकत नाही, तर एक्सपिरियन्स येणार कुठे. धुळे शहरातील साखर रोडवरील भीमनगर, यशवंतनगर, शनीनगर व इतर भागातील झोपडपट्टी आणि अतिक्रमण नियमानुकूल करावे अशी मागणी जितेंद्र शिरसाट व नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर, यशवंतनगर, शनीनगरसह इतर भागातील झोपडपट्टी आणि अतिक्रमण नियमानुकूल करावे अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्यासह रहिवाशांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की धुळे येथील साक्री रोडवरील मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर हे गेल्या 50-60 वर्षापासूनचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील किंवा अल्प उत्पन्नधारक नागरिकांचे रहिवास असलेले झोपडपट्टी अतिक्रमित भाग आहे व शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागांच्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत तसेच झोपडपट्टी असलेल्या भागांचे सर्वांगीण विकास करण्याचे धोरण अपेक्षित आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अटी व शर्तींना अधीन राहून अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत कार्यवाही करावी असे स्पष्ट शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जनतेच्या हिताचे सर्वांगीण विकासाचे असे स्पष्ट पारदर्शक शासन निर्णय असताना देखील साक्री रोडवरील मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर हे भाग नियमानुकूल करण्याबाबत हेतुपुरस्कर मुद्दाम विलंब तथा दिरंगाई होताना दिसून येत आहे. तसेच सदर भाग नियमानुकूल करण्याबाबतचा योग्य व कायदेशीर पाठपुरावा या भागातील माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी वेळोवेळी केला आहे, परंतु मनपाच्या अधिकाऱ्यांनी या पाठपुराव्याला सकारात्मक स्वरूप दिले नाही किंवा नियमानुकूल करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. या भागातील रहिवाशांना वंचित ठेवण्याचे धोरण महापालिका प्रशासनाचे दिसत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणे तात्काळ नियमानुकूल करण्यात यावे, अन्यथा या भागातील नागरिक मनपासमोर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, रुपेश अहिरे, सुनील मोरे, विजय बसाने, मोनू सोनार, पंकज सरदार, राज आगळे, अमोल सोनवणे आदींनी दिला आहे. आज 11/7/2024 रोजी नांदेडकर बाजार उपायुक्त त्यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे. ते निवेदन अशा बाबतीत दिलेलं आहे आम्ही तर मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर गेल्या 18 ते 19 पासून मी पाठपुरावा करतो आहे. त्यासाठी ते वारंवार मी अधिकारी लोकांशी बोललो होतो. माझं ते पाठपुरावासाठी भाऊ काय झालं माझं कामाचं, तर अधिकारी लोक टाळटाळ करता भाऊ येऊ राहिलं ते होऊ राहिलं. तर अशामुळं मी आज आयुक्त मॅडमची भेट घ्यायची होती मला. तर आयुक्त मॅडम ते काही कारण असताना काही काम चालू असताना आयुक्त मॅडम भेटले. मग नागरिक मॅडमशी माझं बोलणं झालं बा असं आम्हाला निलंब होत आहे बा, इतके वर्ष झाले 2018-19 पासून मी या गोष्टींचा पाठपुरावा करतो आहे. आमच्या मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, राजीव गांधी नगर, यशवंतनगर नंतर काही भाग आमचे अजून आहे, पुणेनगर, महालीनगर असे भरपूर लोकांचे अजून बी त्यांचे माझ्या बरोबरीचे काम करतात, त्यांचेही काम अजूनपर्यंत होत नाही आहे. तर हे लवकरात लवकर होणार आहे बाबा, सर्व गरिबांना न्याय मिळावा, सातबारा उतारा मिळावा. त्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमला, उपायुक्त मॅडमला, नांदेडकर मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंतीही केलेली आहे. आणि नाही काम झाले तर त्यांना तसं आपण इशारा देण्यात आलेला आहे. काम नाही झाले तर 1000-2000 महिला मी महापालिकेत घालून देईल आणि तीव्र आंदोलन करेल.
विकास कामे व मूलभूत हक्कापासून वंचित ठेवून जनतेच्या हातानात हाल करणाऱ्या स्थानिक नगरसेवकासह मनपा प्रशासन व निष्काळजी ठेकेदाराच्या निषेधार्थ जुने धुळ्यातील नागरिकांतर्फे आक्रोश आंदोलन करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विकास कामे व मूलभूत हक्कापासून वंचित ठेवून जनतेच्या हातोनात हाल करणाऱ्या स्थानिक नगरसेवकासह महापालिका प्रशासन व निष्काळजी ठेकेदाराच्या निषेधार्थ शुक्रवारी जुने धुळे येथील गल्ली नंबर 13 व गल्ली नंबर 14 सुभाषनगर येथील रहिवाशांतर्फे जन आक्रोश आंदोलन करीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की जुने धुळे भागात दाट वस्ती आणि लोकसंख्या असल्याने त्या तुलनेत नागरी सुविधांची आवश्यकता आहे. दुर्दैवाने मात्र शहरवासियांना नेमके मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. या भागातील सार्वजनिक शौचालय 6 महिन्यापूर्वी तोडण्यात आले. तत्पूर्वी केवळ 3 महिन्यात नवीन शौचालय बांधून मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात 6 महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतरही येथे स्वच्छतागृहाची सोय झालेली नाही. निवेदनातील मागण्या अशा: 6 महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले 20 शौचालय तात्काळ बांधण्यात यावे, संबंधित ठेकेदाराची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी व संबंधित ठेकेदाराला जाब विचारावा, वीज कनेक्शन कायदेशीर पूर्ववत करण्यात यावे, शौचालयाच्या साफसफाईसाठी दररोज कर्मचारी पाठवावेत, धनराज नामदेव कुळे यांच्या घरापासून ते खुनी गणपती ट्रान्सफॉर्मर पर्यंत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, आदर्श भोई समाज विजय व्यायाम शाळेपासून टाकलेल्या ड्रेनेज लाईनला सप्लाय देऊन ती सुरू करण्यात यावी आणि या संपूर्ण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे, पडझड झालेली स्वच्छतागृह नव्याने बांधण्यात यावीत, पाटीलवाडा परिसरातील शौचालयासमोर नव्याने बांधण्यात आलेले सभागृह हे निकृष्ट दर्जाच्या साहित्यातून पूर्णत्वास आल्याने निष्पन्न झाले आहे. यावेळी सुवालाल डोले, गणेश फुलपगारे, शत्रुघ्न तावडे, रवींद्र फुलपगारे, विलास फुलपगारे, भटू डोले, विजय फुलपगारे, विश्वनाथ फुलपगारे, मच्छिंद्र फुलपगारे, विजय फुलपगारे, उमेश महाजन, विक्रम फुलपगारे, महादू फुलपगारे, राहुल फुलपगारे, प्रदीप फुलपगारे, आनंद फुलपगारे, आनंदा साटोटे, किसन फुलपगारे, ईश्वर फुलपगारे, गंगाराम फुलपगारे, दीपक फुलपगारे आदी उपस्थित होते. आणि आम्ही सर्व महापालिका आयुक्तांना प्रभाग क्रमांक 10 आणि 9च्या समस्या घेऊन या ठिकाणी आलो. शौचालय आमच्याकडे 40 होते, 20 पाडले गेले, त्याच्यातले 6 महिने झाले तरीही ते शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली नाही. आतोनात जनतेचे हाल होत आहेत, महिलांचे हाल होत आहेत, ड्रेनेज लाईनचा प्रश्न देखील आहे, नागरी सुविधा आणि फवारणी वगैरे. आता डेंग्यूचे देखील सावट संपूर्ण धुळे शहरामध्ये आहे, परंतु फवारणी करायला किंवा महापालिकेकडून तशी दखल घेतली जात नाही. ते मॅडमला त्या सर्व संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे. मुकाट ढोरांचा देखील प्रश्न आहे आणि सर्व आमच्या वार्डातल्या ज्या समस्या आहेत 10 ते 11, 12 समस्या ज्या होत्या त्या आम्ही आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपात कळवलेल्या आहेत. त्याच्यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. तरी जुने धुळे भाग हा गावठाण परिसर आहे, दाट वस्तीचा परिसर आहे. प्रत्येक घरोघरी शौचालय होणं शक्य नाही आणि गरीब लोक राहतात, म्हणून शौचालय पूर्ववत करावेत, शौचालय बांधण्यात यावेत आणि जे चोकप आहेत आता जे 20 चालू त्याच्यातले बी काही संडास चोकप आहेत त्यांची साफसफाई करणे, ते करणं, या सर्व आणि गटारीची देखील समस्या आहेत. डास मच्छर आहेत, त्यामुळे डेंग्यूचं सावट देखील आहे. या सर्व समस्या आपण आयुक्त साहेबांना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी आम्ही बोललो की सफाई कर्मचारी येत नाही, त्यामुळे समस्या वाढत आहे, आरोग्याला जनतेच्या आरोग्याला धोका आहे. या सर्व समस्या आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं आहेत व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या समस्यांचे निराकरण आपण करू. असं धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई पवार यांची बिनविरोध निवड झाली. धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील गुरुप्रसादिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसापूर्वी झाली होती. त्यानंतर शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा लेखा परीक्षक श्रेणीयक सहकारी संस्था धुळेचे DB शिरसाट, सहकार अधिकारी वीरेंद्र विरकर, मुख्य लिपिक अमोल इंदाईत, उपलेखा परीक्षक संदीप पवार आदींच्या उपस्थितीत पार पडली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत चेअरमन पदासाठी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी मंगलबाई पवार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, सचिव आबा मोरे, संचालक संजय देसले, सुनील मराठे, पंडित पाटील, जिजाबाई मोरे, बापूराव पाटील, बापूराव गायकवाड, काशीनाथ मराठे, रोहिदास पाटील, छोटू पारधी, मंगलबाई पवार, इंदुबाई पाटील, देविदास कोडकर आदी उपस्थित होते. आज जाहीर झाली होती. त्याचे निवडणूक अधिकारी शिरसाट साहेब, त्यांचे सहकारी विरकर दादा, अमोल दादा, संदीप पवार हे सर्वजण आज हजर राहून आपल्या विकास सोसायटीच्या पॅनलमध्ये पूर्ण 13च्या 13 जागा निवडून आल्या आणि
त्याच्यातलं सर्व समजुतीने बसून 5 वर्ष चेअरमन आणि 5 वर्ष व्हाईस चेअरमन प्रत्येक एक वर्षी असं आमचं सर्व संचालक मंडळांचं सर्वांसमोर ठरलंय. आणि ही जी निवड आहे ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची एका वर्षासाठी आहे. असे 5 व्हाईस चेअरमन आणि 5 चेअरमन आपण पुढच्या 5 वर्षात करणार आहोत. हे आमच्या सर्वांसमोर ठरलंय. त्यामुळे जे ना दिवस भरणार ते विगत सांगणार राजीनामा जेव्हा काम करा. दिवस मग 12 महिना दिवस भरणार म्हणजे पुढच्या सर्वांना आपल्याला संधी देता येईल. याच्यामध्ये आपला एकच येतो, तुम्ही बी बिनवरच आहे, पण मला काय चेअरमन व्हा एवढा मोठा चेअरमन सांगे लोक का मोठा भावानं काम मी तिथे मोठा भाऊ डायरेक्ट करते माझा राजीनामा मोठा म्हणजे चेअरमन पद मागत माझी जर तर अशापैकी आपल्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण सहसा माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. एक हे पहिल्या वेळेला कोण होईल, दुसऱ्या वेळेला कोण होईल. आपण आपल्या घरी कार्य असलं तरी एकाच पंक्तीत काय सर्व गाव जेवत नाही. त्याच्यामुळे सर्वांना न्याय देण्याची भूमिका आपली असते आणि त्यामुळे या न्याय देण्याच्या भूमिकेमुळेच सर्व गाव किंवा सर्व मतदार सर्व प्रतिष्ठित लोक हे माझ्या मागे ठामपणे उभे राहतात की नानांनी शब्द दिला याच्यात काही त्या बदल करत नाही. आणि आपण तो तसा सहसा 99% बदल करत नाही. तरी या सगळ्या गोष्टीला सर्व मतदार ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या सर्वांचं मतदारांचं सर्व संचालक बोर्डचं तसं निवडणूक अधिकारी विरकर दादा वगैरे यांनी सर्व खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली. याबद्दल मी सर्वांचं ग्रामस्थांमार्फत संचालक मंडळामार्फत आभार मानतो. माझे 2 शब्द संपतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा. लोकसंग्रामतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे उद्योजकता सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. साक्री रोडवरील भीमनगर, यशवंतनगर, शनीनगरसह इतर भागातील झोपडपट्टी आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी. स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासन व निष्काळजी ठेकेदारांच्या निषेधार्थ जुने धुळ्यातील नागरिकांतर्फे करण्यात आले आक्रोश आंदोलन. आणि चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई पवार यांची बिनविरोध निवड. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.